नमस्कार मित्रांनो. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या महासंगम भागामध्ये आता मात्र ऐश्वर्या ही माईला फोन करून सांगत असते की त्या जानकीला संक्रांत आणि काही कार्यक्रम म्हटल्यानंतर खूप ऊत येत असतो. कारण आता तिला स्वतःचं कौटुंबिक जिव्हाळ्याचं नाटक वगैरे करून दाखवायचं असतं. कारण अशा वेळेस मात्र तिला ऊत हा खूपच येत असतो. तेव्हा माया म्हणते की हो ना ऐश्वर्या, अगं ही नाटकं तर तिची सुरूच आहे. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की असो, तिला जे काही करायचं आहे ते करून दे, पण आपण मात्र पुढे आता काय करणार आहोत बरं. तेव्हा आता माया म्हणते की आता ते जानकी काय करणार आहे यावर ठरेल. आणि मला तर असं वाटतं की जानकीला मात्र लताबाईला येथून जाऊन द्यायचं नाही, तर काही झालं तरी मात्र ती लताबाईला घरात थांबून ठेवणार आहे. परंतु मी मात्र तसं नाही होऊन देणार, कारण ती लताबाई आता मला या घरात नकोय. काही झाले तरी आता मात्र त्या दोघींचं मी समेट नाही होऊन देणार, त्या सुमित्रा आणि लताबाईचं. आता काही झालं तरी जानकीला मात्र तिळगुळ आहे तर ते गोड नाही लागून देणार. शेवटी तिचं तोंड हे कडवट कसं होतं त्याची मी पूर्णपणे काळजी घेईल. आणि आता ऐश्वर्या म्हणते की बरं ठीक आहे, कर, तुला जे काही करायचं असेल ते करच, आता गंमत बघूयात. तेव्हा मात्र आता माया फोन ठेवते आणि मागे होऊन बघते तर काही सारंग तिथे आलेला असतो. सारंगला बघून आता माया खूप घाबरते. तिला असं वाटतं की नक्की आपलं काही बोलणं या सारंगने ऐकलं की काय. आता ती सारंगला म्हणते की तुम्ही, तर सारंग म्हणतो की हो मीच, आणि कुणाशी बोलत होतात असं विचारतो. मग मायाला काहीच उत्तर देता येत नाही, तर सारंग पुन्हा विचारतो की अहो फोनवर कुणाशी बोलत होतात. तेव्हा आता माया खोटं बोलते आणि म्हणते की आईशी. संक्रांत आहे की आई मला विचारत होते की संक्रांतीला घरी केव्हा येणार आहे म्हणून. तेव्हा सारंग विचारतो की खरंच तुमच्या आईचा फोन होता का. आता माया थोडं हसून लगेच म्हणते की हो, आणि पण तुम्ही असं का विचारतात बरं, असे सारंगला विचारते. आता सारंग म्हणतो की अहो पण तुम्ही खरंच घरी जाणार आहात का, तुम्ही आता फोनवर म्हणत होतात. तेव्हा आता माया म्हणते की नाही, तिला आत्ताच हे सांगितलं की मला आत्ता नाही येता येणार. तेव्हा सारंग विचारतो की तुम्हाला तर तुमच्या घरच्यांची आठवण येत असेल. तेव्हा आता माया म्हणते की हो ठीक आहे, खरंच त्यांची तब्येत ही व्यवस्थित नसते आणि काही पैसे वगैरे आहे ना तर ते मी त्यांच्यासाठी पाठवून दिलेले आहेत, त्यामुळे त्यांची संक्रांत तर अगदी छान जाईलच. तेव्हा सारंग म्हणतो की हो ना, खूपच मस्त केलं, आणि खरंच तुम्ही त्यांची किती काळजी घेतात बरं, तुमच्या फॅमिलीची, आणि तुम्ही खरंच त्यांचा किती विचार करतात ओ. म्हणजे आमची जानकी वहिनी जसं आमचा विचार करते, आमच्यावर प्रेम करते, अगदी तसंच तुमचं सुद्धा आहे. तेव्हा आता जानकीचं नाव घेतल्यानंतर आता ह्या मायाचा जळफाट होतो. मात्र आता लाजतच म्हणतो की मला अशी माणसं तर फारच आवडतात. तेव्हा आता माया म्हणते की बरं चला, आणि चला लता काकू माझी वाट बघत असतील. तर सारंग म्हणतो की हो चला. सारंग मात्र आता ह्या मायावर खूपच खुश असतो. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेश रूम मध्ये असतात. तेव्हा आता जानकी ऋषिकेश बरोबर कपड्यांच्या घड्या घालत बोलत असते की ओवीच्या शाळेबद्दल. ऋषिकेशचं मात्र आता जानकीच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. जानकीच्या हे सर्व काही लक्षात येते आणि ती ऋषिकेशकडे बघत असते. तेवढ्यात ती ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश तुमचं लक्ष कुठे आहे, मी केव्हाची तुमच्याशी बोलते. तेव्हा तरी सुद्धा तर ऋषिकेशचं काही लक्ष नसतं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं हे बघ, सगळ्या काही गोष्टी आहेत तर ते मात्र आता काही कारणामुळे नाही करता येत, परंतु हे बघ सगळ्यांच्या चेहऱ्यावर अगदी हुरूप आणि आनंद यावा यासाठी आपण म्हटलो की उद्याचा सण आहे तो आपण अगदी छान आणि आनंदाने साजरा करूयात. नशिबाचे खिसे जर रिकामेच असले तर मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू कसं येणार बरं. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा अहो काहीतरी, आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे आपल्यासाठी की सुमित्रा आई आणि माझी आई आमच्या दोघ्या यांच्यामध्ये झालेले वाद आपल्याला मिटवायचे आहेत, आणि त्यासाठी मात्र हा संक्रांतीचा सण आहे तो आपल्याला आनंदाने साजरा करावाच लागणार आहे. आणि ऋषिकेश हे बघा, जे काही कुटुंबातील रुसवे फुगवे आहे तर ते त्याच वेळेस मिटतात की एकतर कुटुंबावर संकट आल्याने, आणि दुसरं म्हणजे सण आल्यावर जानकी आता खूपच खुश असते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी तुझं खरं आहे, आपल्या घरावर जे संकट आलेलं आहे, मग आता येणाऱ्या ह्या सणाचं स्वागत आहे तर ते आपण हसत करूया. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं कसं करणार आहे स्वागत, हे रिकाम्या हाताने का. तेव्हा जानकी म्हणते की नाही हो, रिकाम्या हाताने नाही, तर आता कपाटातून ती आपल्या हातातील बांगड्या आहे ठेवलेल्या त्या घेते आणि ऋषिकेशला म्हणते की ह्या बांगड्या गहाण ठेवून आता ही सर्व मी करणार आहे असं म्हणते. आता हे ऐकून ऋषिकेश म्हणतो की काय बोलते जानकी, अगं मी असं नाही करू शकत. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की ऋषिकेश काय झालं, तर अगोदरच आपल्या घरातील सगळे दागिने चोरीला गेलेले आहे, आणि जानकी हे तुझं श्रीधन आहे, तुझ्या आईने मात्र आशीर्वाद म्हणून ह्या बांगड्या तुला दिलेल्या आहेत, आणि ह्याच बांगड्या तू गहाण ठेवण्याचा विचार करतेस का. तेव्हा आता जानकी म्हणते की तुम्हीच म्हणालात का माझ्या आईच्या
आशीर्वाद म्हणून या बांगड्या तिने मला दिलेल्या आहेत। हे बघा ऋषिकेश, तिचा हाच आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे असं समजा। आणि हे बघा ऋषिकेश, आपण हे सगळं काही अगदी आपलं घर वाचवण्यासाठी करतोय, त्यामुळे प्लीज माझं ऐका। बघा, हे जरीही माझं श्रीधन असेल पण यावर तुमचा सुद्धा हक्क आहे। त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, मी नवरे मात्र काय करतो की प्रत्येक बायकांच्या गोष्टीवर हक्क सांगत असतो, आणि आता मात्र श्रीधनावर फक्त आणि फक्त जानकी तुझाच हक्क आहे। तेव्हा ते ऐकून जानकी म्हणते, मग मी माझा अधिकार वापरते असं तुम्ही सुद्धा समजा। तेव्हा आता ऋषिकेश हे ऐकायला तयार नसतो। तर जानकी म्हणते की ऋषिकेश, तुम्ही असं का करतात बरं? माझ्या सगळ्यात जवळची व्यक्ती माझ्या सोबत आहे, तो म्हणजे माझा नवरा। तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की अगं हे बघ, मला शब्दांच्या जाळ्यामध्ये मात्र अडकू नकोस, मी हे मान्य नाही करणार। त्यामुळे हे बांगड्या तुझ्याकडेच राहून दे, पैसे हवेत आहेत ना तर मी पैसे जमून घेऊन येतो, फक्त आता लता काकू आणि आई या दोघीतील वाद कसा संपवता येईल याचा विचार कर। बघ जानकी, अगं जशी माझी आई माझ्यापासून दूर गेलेली मला नाही आवडत, तसे इतक्या वर्षातून तुला भेटलेली तुझी आई तुझ्यापासून दूर जावी हे सुद्धा मला नाही पटत। इतक्या दिवसातून भेटलेल्या तुझ्या आईला तू असं परत जाऊन देऊ नकोस। त्यावर आता हे ऋषिकेशचं बोलणं ऐकून जानकी म्हणते, इतक्या मोठ्या पैशांची व्यवस्था कशी करताल? ऋषिकेश म्हणतो की मी काबड कष्ट करेल परंतु पैसे जमवेल। तेव्हा जानकी पुन्हा ऋषिकेशला समजावते की हे बघा, आपल्याला नाती वाचून हे घर वाचवायचं आहे, त्यामुळे अशा गोष्टी तुम्ही अगदी इतक्या सिरियसली घेऊ नका। मी सांगते की तुम्हाला या बांगड्या तुम्ही गहाण ठेवा आणि पैसे घेऊन या। आणि हे बघा ऋषिकेश, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की लवकर तुम्ही या बांगड्या सोडून सुद्धा आणतान आणि माझ्या हातात स्वतः सुद्धा घालतान। पण ऋषिकेशला खूप वाईट वाटतं, पण ऋषिकेश ऐकायला तयारच नसतो। जानकी मात्र ऋषिकेशचा हात धरते आणि ऋषिकेशच्या हाताने मात्र तुम्ही खूप कष्ट केलेले आहेत, आज मात्र मला माझं कर्तव्य पूर्ण करून द्या। आणि ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी येते। तर जानकी पुन्हा समजावते की हे बघा, या सोन्यासारख्या ज्या बांगड्या आहेत तर ती सोन्यासारखी नाती आपल्याला यामुळे वाचवायची आहे, ते लक्षात ठेवा। तेव्हा आता ऋषिकेशला जानकीचा खूप अभिमान वाटतो आणि दोघे आता एकमेकांना घट्ट अशी मिठी मारून एकत्र येतात। त्यानंतर आता सुमित्रा मात्र तिळाचे लाडू बनवत असते। जानकी अवंतिका तेथे येतात। जानकी लगेच आता पदरा हे कमरेला खोसते आणि म्हणते की आई, अहो घरामध्ये 2-2 सुना असताना तुम्ही कशाला काम करतात, हाताला चटके वगैरे बसतात, द्या इकडे मी करते। सुमित्रा काही न बोलता जानकीचा हात मागे झिडकारते। तेव्हा आता जानकीला वाईट वाटतं आणि अवंतिका लगेच आता आईंना म्हणते की आई, अहो ते खूप गरम आहे, द्या बरं इकडे, आम्ही करतो। सुमित्रा म्हणते की अगं मला खूप वर्षांची सवय आहे, आज नाही मी लाडू करत। आणि आता जानकीशी काही न बोलता सुमित्रा लगेच अवंतिकाला म्हणते की अगं अवंतिका, तुझ्या नवऱ्याला सौमित्राला हे लाडू खूपच आवडतात, सौमित्राच्या लहानपणीला हे लाडू त्याला खूप आवडायचे असे त्याच्या अगदी मज्जा गोष्टी ती सांगत असते। जानकी सुद्धा आता हसून हे सर्व ऐकत असते। आणि बघ, तुला माहिती आहे का, त्याने पटकन लहानपणी यामध्ये हात घातले होते। तेव्हा अवंतिका विचारते की मग जमलेत का सौमीला लाडू? तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही ग, माझ्या बिचाऱ्या अगदी लहान बाळाचे हात पोळले होते। आणि आपला सारंग मात्र अगदी खूप हसत असतात, परंतु ऋषिकेशने तसं नाही केलं। आपल्या वाटणीतील जे लाडू आहे तर ते उलट त्याच्या वाटीत टाकले आणि खरंच माझे लेकरं एकमेकावर जीव टाकणारे आहेत। तेव्हा आता जानकी म्हणते की हे सगळं तुमच्यामुळे, जसं तुम्ही या लाडवामध्ये प्रेम माया ओततात ना, तसं तुम्ही जे काही संस्कार आणि माया प्रेम आहे ते तुमच्या मुलामध्ये तुम्ही अगदी ओतलेले आहेत। शेवटी कसं आहे की मुलं हे आई बाबांकडून बघूनच शिकत असतात, हो की नाही आई? तेव्हा आता जानकीशी सुमित्रा एकही शब्द बोलत नसते। सुमित्रा बोलत नाही तर जानकी विचारते की आई काय झालं, माझ्यावरचा राग अजूनपर्यंत नाही गेला का हो? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की माझ्या रागण्याने आणि बोलण्याने कुणाला काय फरक पडतो? जानकी म्हणते की नाही आई, फरक पडतो। मी माझ्याशी बोलत नसता आणि माझ्या मनाला दुःख आणि वेदना तर होतात, त्यामुळे हे बघा माझी सिच्युएशन आहे ती समजून घ्या। आणि हे बघा आई, जेव्हा तुम्ही दोघे एकमेकीशी भांडत होतात परंतु मला दोघींनाही दुखवायचं नव्हतं, दोघेही मला अगदी सारख्याच आहेत, त्यामुळे प्लीज आई माझ्यावरचा राग सोडून द्या। मात्र आता अवंतिका म्हणते की आई हे बघा, जानकी बहिणीने आजपर्यंत तुम्हाला दुखावलेलं आहे का? नाही ना, मग त्या आज का दुखावतील तुम्हाला? तुम्ही प्लीज त्यांच्याबद्दल जो काही राग आहे ना तो अगदी दूर करा। हे बघा आई, आज संक्रांत आहे, आज मात्र तिळगुळ द्यायचं असतं आणि गोड गोड बोलायचं असतं, त्यामुळे प्लीज आई आजच्या दिवस तरी हा आबोला सोडा प्लीज। तेव्हा सुमित्रा म्हणते की ठीक आहे, सण तर साजरा करायचा ठरलेला आहे, मग तो आनंदाने आपण साजरा करूयात। तर जानकी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि हो असं म्हणते। सुमित्रा त्यांना अगदी कामाला लागायला सांगते आणि ह्या तिघीजणी आता लाडू हे वळायला घेतात। तेव्हा आता अगदी हे करता करता जानकी विचारते की अवंतिका, तुझा आज हळदी कुंकू आहे, तुझ्या लक्षात तर आहे ना? अवंतिका म्हणते की हो वहिनी, लक्षात आहे। आणि आई, अवंतिकाचं या वर्षीचं दुसरं वर्ष आहे, मग तिने हळदी कुंकाला वाण काय द्यायचं बरं? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं यावर्षी तुला आरसे द्यायचे आहेत
आता आरसा म्हणून लगेच आता अवंतिका खुश होते आणि आरसा का द्यायचा असतो असं विचारते तर सुमित्रा जानकीला खुणावते आणि सांगायला सांगते. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं हे पण आरसा आहे ना तो स्त्रीच्या सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. नवऱ्याचं नावाचं कुंकू आहे तर स्त्री आरशात बघूनच लावते. स्त्रीचं सौंदर्य नवऱ्याच्या अगोदर कोण टिपतं माहिती आहे का? अगं वेडे आरसा. ऐकून आता अवंतिका खुश होते. तुला जे काही मागवायला सांगितलेलं आहे ते तू मागवलंस का? तेव्हा जानकी आता असं म्हणत असताना गजरे वगैरे आहे ते सर्व तिला आणायला सांगते. अवंतिका धावतच जाते. तेव्हा आता जानकी आईंना म्हणते की आई द्या इकडे मी करते. अवंतिका धावत बाहेर गेलेली असते. सुमित्रा म्हणते की नाही तू बाकीचे काम कर तोपर्यंत मी करते. तेव्हा आता सुमित्रा ती परत घेऊन जायला निघते तर जानकी म्हणते की आई प्लीज थांबा. सुमित्रा थांबते तर आता जानकी तिच्या मिठीत येते आणि म्हणते की थँक्यू सो मच तुम्ही माझ्या आईला येथे राहण्याची परवानगी दिली तर. तेव्हा सुमित्रा तोऱ्यातच म्हणते की ते पण आजचा दिवस सण आहे म्हणूनच फक्त, तर ते केव्हाही जाऊ शकतात. आता जानकीला पुन्हा वाईट वाटतं आणि जानकी विचारात पडते. तेवढ्यात ओवी ते धावत येऊन लाडू उचलणार तर जानकी म्हणते की आत्ता नाही, हात वगैरे धुवू नये आणि नंतर तुला मिळणार. तेव्हा आता ओवी म्हणते की बरं ठीक आहे आई चल बरं माझ्यासोबत तू. जानकी विचारते की कुठे? माझ्या पतंगाला मांजा लावून दे असं म्हणत ते मात्र आता जानकीला धरून घेऊन जात असते. तेव्हा जानकी म्हणते की अगं हे बघ मला एकतर खूप काम आहेत आणि दरवर्षी मात्र तू सारंग भाऊजी बरोबर जात असते पतंग उडवायला, मग आता कशी तुला आईची आठवण आली बरं? जा तू तुझ्या गुलाबजाम काकाकडे. आणि ओवी मात्र आता जानकीला बरोबर हुलकावणी देऊन लाडू उचलते आणि पळून जाते. तेव्हा आता जानकी खुश होते. आता देवाला प्रार्थना करते. घरामध्ये सण आल्यानंतर सगळं काही छान होतं, तसंच अगदी आनंदाने हे गोकुळ माझं कायम आनंदात राहून दे. त्यानंतर आता ओवी गच्चीवर येते तर आता माया तिथे पतंगाला मांजा बांधत असते. आता लगेच ओवी विचारते की अगं सारंग दादा कुठे आहे? तेव्हा लगेच आता माये म्हणते की अगं मला माहिती नाही. तर आता ती विचारते की तू इथे काय करतेस? तर ही माया आहे तर ती ओवीसी अगदी गोड बोलते आणि म्हणते की अगं तुझ्यासाठी मी पतंगाला येथे मांजा बांधत आहे तर, आणि आपण दोघी मात्र मिळून पतंग उडवूयात, चालेल ना तुला? तेव्हा आता ओवी तर खूपच खुश होते आणि आता ओवी म्हणते की मला सुद्धा पतंग नाही उडवतात येत आणि तुला सुद्धा नाही उडवता येत, आपण दोघी बुद्धू आहात, म्हणून तर मी माझ्या गुलाबजाम काकाला पतंग उडवण्यासाठी बोलवते. आता माया विचारते की अगं पण तुझा गुलाबजाम काका नाही आला तर आपण पतंग नाही उडवायचा का? आणि तेवढ्या सारंग तर मात्र तिथे हजर असतो आणि सारंग तर लगेच म्हणतो की मी त्यासाठीच आलो. तर आता ओवी खुश होते. ओवी म्हणते की चल गुलाबजाम काका आता आपण माया मावशीला पतंग उडवायला शिकूयात. सारंग तर अगदी खुश असतो आणि तो ओवीला म्हणतो की माया मावशीला सुद्धा पतंग उडवायचं शिकायचं आहे का? तर ओवी म्हणते की हो हो आणि चला आपण तयारी करूयात चला. आता सारंग, माया आणि ओवी मस्त पतंग उडवण्याचा आनंद घेत असतात. तेवढ्यात माया खुश होत म्हणते की लहान मुलांना छोट्या छोट्या गोष्टीत खरंच किती मज्जा आणि आनंद वाटत असतो. तेव्हा सारंग म्हणून जातो की मी सुद्धा अजून लहानच आहे असे माझी आई मला म्हणते. तेव्हा माया सारंगकडे बघत असते, कारण कसं की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी आनंद शोधतो असं. तेव्हा आता माया म्हणते की हो हो आणि खरंच मी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद सापडतो आणि तो आनंद सापडलेला आहे असं मी लोकांना भासवतो असे सुद्धा तो मायाला म्हणतो. आणि हे बघा मी कधीही आनंदी नाही झालो हो. तेव्हा आता माया सारंगला म्हणते की हे बघा ज्या आनंदाच्या शोधात तुम्ही आहात ना, आनंद तुम्हाला नक्की मिळणार आहे, तुम्ही नक्की आनंदी व्हाल. हे ऐकून सारंग तर खुश होतो आणि म्हणतो की आता मला वाटायला लागले की मला नक्की आनंद मिळणार म्हणून. आणि हे बघा आता तुमच्या घरावर आलेले हे संकट सुद्धा टळावं अशी माझी पूर्ण इच्छा आहे आणि देवाकडे प्रार्थना सुद्धा. तेव्हा लगेच आता सारंग म्हणतो की हो टळणारच, कारण आमची जानकी वहिनी आहे ना, घराला काही होऊन देणार नाही. तेव्हा आता लगेच माया म्हणते की अहो लता काकू आणि आता ह्या सुमित्रा काकू यांची जेव्हा भांडणं झाली तेव्हा मात्र आता जानकी कुठे काय करू शकली? मला तर असं वाटतं की लता काकू आजच घर सोडून जातील म्हणून. आता सारंग म्हणतो की नाही ते शक्य नाही, कारण माझी जानकी वहिनी असताना तर हे अजिबात शक्य नाही. तर तेव्हा आता सारंग मात्र आता सगळं काही खरं सांगून जातो की आता आमच्याकडे एक आयडिया आहे, ती म्हणजे आता आम्ही सगळेजण मिळून आई आणि लता काकू या दोघीमध्ये समेट घरून आणणार होतो. शेवटी आता मायेला तर हे सर्व माहितीच होतं. आता ती सारंग समोर अगदी खुश असल्याचं नाटक करते. तेव्हा आता शेवटी तिला माहितीच होतं. सारंग आता मायालाच म्हणतो की हे बघा तुम्ही मात्र हे कुणाला सांगू नका, कारण जानकी वहिनी मात्र आपल्या घरामध्ये आज हळदी कुंकवाचा एक मोठा कार्यक्रम घडून आणणार आहेत. गावातील सगळ्या बायका हळदी कुंकूला येणार आहेत. तर
आणि आईने मात्र त्यांच्यासाठी मस्त लाडू बनवलेले आहेत तिळाचे. लता काकू मात्र हलव्याचे दागिने बनवतात. ते कसं की जानकी बहिणीसाठी आणि अवंतिका बहिणीसाठी दोघींसाठी पण. आणि खरंच हे किती भारी आहे. तर माया आता त्याच्यासमोर अगदी काढून घेते आणि म्हणते की हो खरंच खूप भारी आहे, खुश होण्याचं नाटक करते. हे बघा माया, आता मी खाली जातो, तोपर्यंत तुम्ही आता ओवीला पतंग उडवायला मदत करा. म्हणून सारंग आता खाली निघून जातो. माया स्वतःच्या मनाला म्हणते की खरंच कमालच गोष्ट आहे, परंतु खरी गंमत मात्र आता पुढे होणार आहे. तर त्यानंतर आता इकडे लताबाई हलव्याचे दागिने बनवत असते. जानकी तेथे येते. जानकी म्हणते की आई सगळं काय आहे, काय बनवते तू? तेव्हा आता लता काकू म्हणतात की अगं तुझ्यासाठी आणि अवंतिकासाठी हलव्याचे दागिने बनवते. लताबाई ते जानकीला दागिने दाखवते आणि तुला आवडतात की नाही हे विचारते. जानकीला खूप आवडतात. जानकी म्हणते की आई मागच्या वर्षी सुद्धा मी असेच अवंतिकासाठी दागिने बनवले होते आणि खरंच खूप सुंदर आहे. आणि ती आईचे आभार मानते, थँक्यू सो मच म्हणून. तेव्हा लता काकू म्हणतात की आईचे आभार मानतेस का बेटा तू? येथून जाण्या अगोदरच तुम्हाला पर्क केलंस हो की नाही जानकी? तेव्हा आता जानकी म्हणते की नाही आई, तसं नाही, तू इतके प्रेमाने माझ्यासाठी हे सर्व बनवते. हे सगळं बघून आनंदाच्या भरात मला हेच कळलं नाही की मी काय नक्की बोलू, म्हणून मी तुला थँक्यू म्हटलं. आणि जानकी कान पकडून आता तिला सॉरी बोलते आणि माझ्यावर रुसू नको. तेव्हा लताबाई म्हणते की अगं मी कशी रुसणार तुझ्यावर? तू जेव्हा माझ्याशी काल बोलली ना तेव्हा मी विचार केला, अगं मी तुझ्या चेहऱ्यावरचं एक आई म्हणून हसू हिरावून घेतलंस ग. आता तरी मी तुझ्या मनासारखं वागायला हवं असं मी विचार केला. फक्त तुझ्या आनंदासाठी अगं संक्रांतीचा सण मी आनंदाने साजरा करेल. तेव्हा आता जानकी पुन्हा आईला थँक्यू म्हणते. जानकी आईला म्हणते की हे बघ अगं इतक्या वर्षांना आपण भेटलो, सगळं काही आपलं भोगून झालेलं आहे. तू आयुष्यभर माझ्या खस्ता खाल्ल्यात आणि रात्रंदिवस मी तुझ्या आठवणीमध्ये झुरत राहिले. इतक्या वर्षानंतर आपण हा सण इतक्या आनंदाने साजरा करत आहोत, त्यासाठी आज मात्र आपल्या चेहऱ्यावर हसू आपल्याला ठेवायचा आहे. जानकी आईचे ते बनवलेले दागिने बघून खूप खुश होते. तेव्हा मात्र जानकी म्हणते की आई लहानपणी तू माझ्यासाठी स्वेटर विणला होता आणि आता हे दागिने, मला माहितीच नव्हतं की आई इतकी टॅलेंटेड आहे म्हणून. तेव्हा आता लताबाई म्हणते की अगं तू होतीस कुठे माझ्याजवळ? लताबाईचे डोळे आता भरून येतात आणि डोळ्यातील पाणी पुसते. तर जानकीला आता आईकडे बघून वाईट वाटतं आणि लताबाई तिला म्हणते की अगं पूर्वी मी हलव्याचे दागिने करायचे आणि ते दागिने विकायचे आणि आज मात्र मी स्वतः माझ्या लेकीसाठी बनवले. ते ऐकून जानकीला आणखीन आनंद होतो. तेव्हा आता लताबाई म्हणते की जानकी अगं आजचा हा सण झाल्यानंतर मी नक्की उद्या जाईल. तेव्हा आता जानकीला हे ऐकून धक्का बसतो. हे बघ त्यानंतर तुम्हाला खरंच थांबू नको. आतापर्यंत मी कोणतेही सण तुझे नाही केले, पण आज मात्र हा सण मी अगदी डोळे भरून तुझ्यासाठी राहील आणि करेल, अगदी आनंदाने साजरा करेल. आता जानकी म्हणते की ठीक आहे, तू हे इतके प्रेमाने बनवलेले दागिने आहे ना ते घालून मी खूप छान नटेल. आता लगेच लताबाई म्हणते की अगं मी आणखीन एक गंमत तुझ्यासाठी आणलेली आहे. तर लताबाईने एक सुंदर साडी काळ्या रंगाची जानकीसाठी आणलेली असते खास संक्रांतीसाठी आणि ती तिला दाखवते. आता जानकीला ती साडी फार आवडते आणि तिला आनंद सुद्धा होतो, पण ती विचारते की आई ही साडी खूप महाग तिला वाटते. आई तुझ्याकडे आता इतके पैसे आले कुठून? तेव्हा आता लगेच लताबाई म्हणते की ते माझं आणि सारंगचं सिक्रेट आहे, तुला त्याच्याशी काय करायचं बरं जानकी? माझ्या लेकीला मात्र एवढंच मिळायला नको का? आणि तू तर हट्टाने माझ्याकडून मागून घ्यायला हवं. तेव्हा जानकी म्हणते की आई अगं मी खरंच खूप समाधानी आहे. जानकी इतकी खुश होते आणि ती साडी मी नक्की नेसेल आणि हे दागिने आणि साडी मी आईंना अवंतिकाला दाखवून येते, म्हणून ती अगदी आनंदाने बाहेर घेऊन जाते. तेव्हा आता लताबाईच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती स्वतःला म्हणते की जानकी बाळा, मी येथे असो किंवा नसो पण तुझ्या संसाराला कुणाची दृष्ट लागायला नको ग. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कधीही मावळायला नको. त्यानंतर अवंतिका आता सगळ्यांना चहा बनवून देत असते आणि चहा वाटत असते. आता नाना अवंतिकाचं कौतुक करतात की खरंच खूप चहा मस्त झालेला आहे आणि सकाळी सकाळी मात्र सुनबाई तुम्ही खरंच खूप पुण्याचं काम केलंस. अवंतिका म्हणते की म्हणजे चहा दिल्याने पुण्य मिळतं का? तेव्हा आता नाना म्हणतात की मग हो नक्की खरं. आता सारंग आणि सौमित्र गालातल्या गालात हसतात. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की नाना तिची फिरकी घेऊ नकास, ती दिवसभर आपल्याला आता चहाच अगदी राहावं लागेल चहावरच आणि ती दिवसभर आता फिरकी घेत बसेल. तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की आम्हाला मात्र दिवसभर उपाशी नाही राहायचं, म्हणून सगळेजण आता अवंतिकाची अगदी गंमत करतात आणि आता अवंतिकाची सगळी गंमत ओढून तिला अगदी आणि ती चिडून निघून जाते. तेव्हा सगळेजण हसतात. तर नाना आता ओवीबद्दल विचारतो. तेव्हा सारंग म्हणतो की ती गच्चीवर आहे, मायाबरोबर पतंग उडवते. आता मुद्दाम ओवीच्या मनामध्ये माया आता जानकी विरुद्ध विष पेरवण्याचा प्रयत्न करते आणि तिला विचारते की ओवी तुझी आई तुझ्याबरोबर नाही खेळत का ग? तर ओवी म्हणते असं काही नाही, कारण तिला जेव्हा वेळ असतो ना तेव्हा ती माझ्याबरोबर नक्की खेळते. तेव्हा माया म्हणते की अगं आत्ता कसं की तुझी आई तुझ्यासोबत पतंग उडवायला असती तर तुला खूप छान वाटलं असतं हो की नाही? तेव्हा आता ओवी म्हणते की
अगं पण तिला आता काम होतं. माया म्हणते की खरंच खूप समजूतदार बाळ आहे. मी जर तुझ्या जागी असते ना तर मात्र मी माझ्या आईला असं म्हणले असते की तू माझ्याबरोबर खेळत नाही, मला वेळ देत नाही, माझ्या प्रोजेक्ट मध्ये मला मदत केली नाही, म्हणून मी आईवर खूपच रागावले असते. हे बघ त्या दिवशी सुद्धा तुझा प्रोजेक्ट बनवण्यासाठी गुलाबजाम काकाने आणि मी मदत केली होती. तुझी आई तर तेथे नव्हती. ओवीच्या मनात जानकीविषयी अगदीही आणखीनच भरून देत असते. तर ओवी आता विचारात पडते आणि बिचारी ओवी, अगं हे बघ तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत, तू उडव पतंग. म्हणून आता माया बरोबर तिला टेन्शनमध्ये आणते. बाजूला जाऊन गंमत पाहत असते. तेव्हा आता ओवीला तिने म्हणजे ते आठवतं की ती जानकीला विचारत असते की चल तू मला प्रोजेक्टमध्ये मदत कर. जानकी तिला म्हणते की नंतर करते. तेव्हा आता ओवी आईला म्हणलेले असते ते सर्व क्षण आता ओवीला आठवायला सुरुवात होतात. माया मात्र आता सारखी ओवीकडे बघून हसत असते, कारण ओवीच्या मनावर जे काही आपण बिंबवलेलं आहे तर त्याचा परिणाम दिसून येतोय. तर ओवीचं काही पतंग उडवण्याकडे लक्ष राहत नाही. तिच्या हातातील मांजा खाली पडतो आणि पतंग खाली येत असतो. त्यानंतर माया हळूच आता इकडे रूममध्ये येते आणि तेथे ते बनवलेले हलव्याचे दागिने आहे तर ते अगदी त्या पडद्याखाली असतात. ते तर ते पाहते. ते सगळे काही दागिने आता आहे ते तोडून अगदी फेकून देत असते आणि सगळं काही अगदी विस्कटून ठेवते. त्यानंतर आता ओवी इकडे त्याच टेन्शनमध्ये असते आणि तो पतंगचा जो काही मांजा आहे तर तो अगदी खाली खाली जात असते. ओवी मात्र आता जाणार, तिचं समोर लक्ष नसते आणि टेबलला पाय अडकून मात्र ओवी अगदी डोक्यावर पडते आणि जोरात ओरडते की आई. आणि सारंग काका आई म्हणून आता सगळ्यांना आवाज देते. तर माया हा आवाज ऐकते, ओवीच्या पायाला लागते आणि तेवढ्यात आता तेथे सारंग काका, जानकी आणि अवंतिका धावतच येतात. जानकी म्हणते की काय झालं. तेव्हा ओवी खूप रडत असते. तेव्हा अवंतिका म्हणते की अगं ओवी बाळा, तू अशी एकटी का खेळत होती, आम्हाला कुणाला तरी बोलवायचं होतं. तेव्हा आता ओवीला फार लागलेलं असतं. तेव्हा आता सारंग म्हणतो की माया होत्यात ना ओवी सोबत आणि त्या कुठे गेल्या आता. तर माया लगेच येते आणि म्हणते की मी तर येतेच आहे, फोन आला म्हणून मी खाली गेले होते असं खोटं बोलते आणि ओवीला काय झालं असं विचारते. अवंतिका रागाने म्हणते की अगं तिला लागले, ती पडली आणि तुला कॉलवरच बोलायचं होतं, तर ओवीवर नजर ठेवून बोलायचं होतं, तुला खाली जाऊन बोलण्याची काही गरज नव्हती, इतकं का रमायचं होतं स्वतःमध्ये. म्हणून अवंतिका बरोबर तिचा अगदी माज उतरवते. ती म्हणते की अवंतिका काय बोलतेस. तर आता माया सगळ्यांच्या समोर मुद्दाम ओवीला सॉरी म्हणते. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं सॉरी कशाला म्हणते, लहान मूल खेळत असताना मात्र ते धडपडणारच ना. आणि आता जानकी ओवीला म्हणते की बाळा हे पग लागलं म्हणून इतकं रडायचं नसतं, म्हणून ती ओवीला समजायला जाते. तर ओवी रागानेच आता जानकीचा हात मागे करते. आता मायेने तिच्या अगोदरच जानकी विरोधी कान भरून ठेवलेले असतात, म्हणून आता ओवी ही तशीच वागायला सुरुवात करते आणि रडतच ओवी जानकीला म्हणते की मला तुझ्याशी नाही बोलायचं. आणि ओवी लगेच आता आत खाली जाते. सगळेजण ओवी ओवी करत असतात. मायेला मात्र आता हे सर्व काही बघून खूपच आनंद होत असतो. तेव्हा आता जानकी म्हणते की इला अचानक काय झालं, ही रुसून का खाली गेली. तर अवंतिका म्हणते की अहो वहिनी ती थोडा वेळ रुसली असेल, होईल शांत. आणि वहिनी चला आपली खूप कामं बाकी आहेत, बायका येत असतील, चला आपण उरकून घेऊ बरं. म्हणून आता त्या खाली जातात. त्यानंतर आता ऋषिकेश, ताना, सारंग, सौमित्र सगळेजण आता पत्त्याचा डाव मांडून खेळत असतात. तेव्हा लगेच आता सुमित्रा तेथे येते. सुमित्रा म्हणते की हे आता काय सुरू आहे तुमचं हे मनोरंजन आहे ना ते जरा बाहेर खेळा, कारण येथे बायका येणार आहेत हळदी कुंकवाला. आणि सुमित्रा त्यांना उठायला सांगते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अहो नाना एक डाव आपण आणखीन खेळूयात मग जाऊयात. तेव्हा नाना म्हणतात की नाही बाबा, अरे हो मिनिचरची ऑर्डर आहे आणि ती आपल्याला पाळावी तर लागेल. आता सुमित्राला खूप हसायला येतं. सारंग नानांना चिडवतो आणि म्हणतो की आई समोर तर तुमचं नाना काहीच चालत नाही हो. पण आता त्या तिघांमध्ये अगदी एकमेकांची पकडापकडी सुरू होते सारंगला पकडण्यासाठी. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या मात्र तोऱ्यातच बसलेली असते. कावेरी काकू अगदी तेथे नटून वगैरे येतात आणि ती ऐश्वर्याला तिळगुळ देत म्हणते की ह्या तिळगुळ घे आणि सगळ्यांशी गोड वाग बाळा आणि तुझ्यातील सगळं काही कडवटपणा निघून जाऊन दे. ऐश्वर्या म्हणते की अगं तू तर ताटामध्ये भाजी वाटताना तर म्हणायची की कडवटपणा हा चांगला असतो म्हणून आरोग्यासाठी. तेव्हा आता कावेरी काकू हसतात आणि म्हणतात की हो ग आता हे बघ मी तुझ्या मनातील कडवटपणाविषयी बोलते, कारण तो नात्यासाठी कधीही चांगला नसतो. हळूहळू तू नात्यामध्ये विष तयार करतो. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच म्हणते की लेक्चर तर सुरू झाले. तेव्हा आता कावेरी काकू म्हणतात की मला तर असं वाटलं होतं की रणदिव्यांच्या घरात गेली आणि त्या माणसामध्ये अगदी तू मिळून मिसळून तुझ्यातील जो काही कडवटपणा आहे तो विसरून जाशील, पण नाही, तुझ्यामध्ये कसलं काय बदल, तू तर अगदी घरच जाळायला निघालीस. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की जळून खाक होण्याच्या लायकीचे आहेत ते रणदिवे, तुला नाही कळणार ते. तेव्हा कावेरी काकू म्हणतात की अगं उलट तुलाच ती माणसं नाही कळालीत आणि हे बघ आज मात्र तू जानकीच्या सोबतीने तुझ्या नवऱ्यासोबत छान अशी संक्रांत साजरी केली असती. तुझ्या प्रेमाचा आणि आपुलकीचा पतंग छान असा अगदी आकाशात उडवला असता.
ऐश्वर्या कावेरी काकूवर ओरडते की तुझा हा जो काही फालतूपणा आहे ना तर तो मला द्यायचा बंद कर. पतंग उडवण्यात मला कोणताही इंटरेस्ट नाही. उलट त्या नरंदेवाबरोबर मला संक्रांत साजरी करायची नाहीच. उलट मात्र रोज त्यांच्यावर अगदी एक वेगवेगळी संक्रांत मात्र मला संकटासमोर उभी करायची आहे. आता कावेरी काकू रागाने ऐश्वर्याला बोलतात. त्यानंतर मात्र आता इकडे जानकीच्या घरी मात्र सगळ्या बायका आलेल्या असतात हळदी कुंकवासाठी आणि माया सुद्धा आता तयार होते. आणि आता मात्र सगळेजण जानकीचं कौतुक करत असतात की सुमित्रा काकू तुमची सून आहे तिळगुळासारखी अगदी गोड आहे बरं का आणि आजच ती खूपच सुंदर दिसते. जानकी त्यांचे आभार मानते आणि म्हणते की आज मात्र आपल्याला दोन विशेष व्यक्तीविषयी बोलायचं आहे तर ती म्हणजे आपली आई आणि आपली सासूबाई. आता एक काकू म्हणतात की अगं आईबद्दल मात्र भरभरून बोलतील परंतु सासू विषयी जर बोलताना मात्र बघ कसे जिभेचे तुकडे पडून गळतील त्यांच्या. तेव्हा आता सर्व बायकांना खूपच अगदी हसायला येतं. सगळेजण हसतात आणि माया सुद्धा. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो काकू असं का करतात. सासूबाई बद्दल सुद्धा बोलण्यासारखं खूप आहे. आणि आता मात्र मी सुरुवात करते. मी तुम्हाला काही प्रश्न विचारते त्याची उत्तर तुम्ही द्यायचीत. की विचारते की तुमच्या सगळ्यात जवळची मैत्रीण कोण असू शकते बरं. तुमची आई किंवा सासूबाई. तेव्हा आता दुसरी एक आई आहे तर ते म्हणतात की आई. आणि आता ते काकू सुद्धा म्हणतात की हो जानकी अगं पहिल्याच प्रश्नामध्ये तू गुगली टाकलीस आणि मला जर हा प्रश्न विचारशील तर अगदी मी आईच म्हणेल. तेव्हा आता जानकी सुवर्णताईंना विचारते तर आता सुवर्णताई म्हणतात की अगं त्यांचं म्हणणं बरोबर आहे कारण आई हीच आपली पहिली मैत्रीण असते आणि सासू सुद्धा आपली मैत्रीण असू शकते पण माया लावल्यानंतर सासू सुद्धा आपली आई होऊ शकते. तेव्हा आता जानकी म्हणते की अगदी बरोबर पण मला एक गोष्ट सांगा जर आपल्या सासूबाई आणि आपली आई यांच्यामध्ये जर कुठला वाद झाला त्या एकमेकींशी बोलत नसतील तर मात्र काय करायचं. तेव्हा मात्र आता लताबाई आणि सुमित्रा एकमेकींकडे पाहत असतात. जानकी आता त्या बायकांना विचारते की त्यांनी काय करायचं एकमेकींशी बोलायचं किंवा नाही की समजुतीने वागायचं. तेव्हा आता सुवर्णताई म्हणतात की अर्थात त्यांनी दोघींनी एकमेकींशी बोलायला पाहिजे. जर अगदी राग केला तर नातं हे तुटलं जातं. गैरसमजामुळे नातीही तुटतात आणि तेच नातं विश्वासाने जपलं तर नातं हे अगदी अविश्वासाने ठाम उभं राहू शकतं. तेव्हा मात्र आता जानकी सुवर्णताईंचं कौतुक करते की तुमचे विचार खरंच खूप चांगले आहे कौतुक करण्यासारखे. तुमच्यासारखे जे काही विचार आहे तर ते अगदी प्रत्येक घराघरात जर अगदी अवलंबले गेले तर मात्र घराघरात होणारे वाद हे टळतील गैरसमज दूर होतील. तेव्हा आता बायका हे सर्व काही ऐकून खुश होतात आणि जरा हळदी कुंकाला आता लगेच सुरुवात करूयात असं म्हणतात. तेव्हा आता जानकी म्हणते की थांबा थांबा माझी धाकटी आहे ना जाऊबाई अवंतिका आधी आलेली नाही. तेव्हा मात्र आता ती अवंतिकाला आवाज देते की अवंतिका आवरलं की नाही. तेवढ्यात अवंतिका तयार होऊन खाली येते. जानकी म्हणते की हे बघा आली आणि चल अवंतिका मी सगळ्या बायकांची आणि तुझी ओळख करून देते आणि सगळ्यांची ओळख करून देऊन ह्या सगळ्या आपल्या सोसायटी मधील बायका आहेत. आणि हे बघ तुला माहिती आहे का अवंतिका कुणाची आई सासू आणि कुणाची आई आपल्या सोबत आलेली आहे तर. तेव्हा अवंतिका खुशून हसते आणि म्हणते की अच्छा. तर जानकी म्हणते की चला तर हळदी कुंकाला आता सुरुवात करूया. तेव्हा आता सुवर्णा का ताई आहे तर त्या म्हणतात की जानकी तू आमच्याविषयी खूप विचारलं पण तुझ्या सासूविषयी आणि आईविषयी तुझं काय म्हणणं आहे ते सांग बरं अगोदर. तेव्हा जानकी म्हणते की आपली आई ती आपली असते आणि जेव्हा लग्न करून जेव्हा आपण सासरे येतो तेव्हा ती त्या घराचा उंबरटा ओलांडून मात्र जेव्हा आज जाते तेव्हा तिची सासू ही तिची आई असते. शेवटी आई या नावातच सगळं काही असतं. म्हणून माझ्यासाठी माझी सासू आणि आई दोघीही सारख्याच आहे आणि तितक्याच लाडक्या आहेत. तर आता जानकी म्हणते की चला तर हळदी कुंकाला सुरुवात करूया. तर अवंतिका म्हणते की अहो वहिनी तुम्ही दागिने घालायचे विसरलात. म्हणून जानकी आता अवंतिकाला ते दागिने आणायला सांगते. पण आता जानकी म्हणते की फुलं सुद्धा ठेवायची आणली. तर सुमित्रा म्हणते की थांब मी आणते. आता सुमित्रा आणि लताबाई दोघी फुलं आणायला उठतात आणि आता दोघी मात्र एकच ताट हातात एकमेकींच्या हिसकावत असतात. अवंतिका ते दागिन्याचं ताट घेऊन येते आणि जानकीला म्हणते की वहिनी हे बघा काय झालं. तेव्हा ते तुटलेले दागिने बघून जानकीला धक्का बसतो. जानकीच्या डोळ्यात पाणी येतं. जानकी म्हणते की माझ्या आईने इतक्या प्रेमाने माझ्यासाठी हे दागिने बनवले होते. हे सगळं कोणी केलं. आणि तेवढ्याच सुमित्राचं लक्ष जाते आणि सुमित्राच्या हातातील जे काही फुलांचं ताट आहे ते लताबाईच्या हातात जाते. अवंतिका म्हणते की वहिनी तोच प्रश्न मला पडला की जेव्हा मी दागिने आणायला गेले तर सगळे काही दागिने तुटून पडलेले होते. लताबाई आणि सुमित्रा आता बघतच असतात. तर माया आता हे सगळं बघून खुश होत असते कारण हे सर्व करणारी तीच असते. तेव्हा सुमित्रा म्हणते की काय झाले. तर लताबाई लगेच पुढे येते आणि म्हणते की मला कळालेलं आहे की ते कोणी केलं म्हणून. त्या व्यक्तीला मी घरामध्ये नको आहे ना तिनेच हे सर्व केलेलं आहे म्हणून सुमित्रावरती आरोप करते. तेव्हा आता जानकीला हे सर्व बघून आणखीन धक्का बसतो. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. जानकी मात्र आता रडतच आपल्या लताबाईला म्हणते की तू मला मुलगी म्हणून नाही समजू शकली आणि सुमित्राला सुद्धा म्हणते की तुम्ही सुद्धा मला मुलगी म्हणून नाही समजू शकल्या. माझ्या सासूबाई या घरातून जातील की माझी आई या घरातून जाते
जातील या दडपणाखाली राहण्यापेक्षा मीच आता या घरातून जाते, तर आता हे ऐकून लताबाई आणि सुमित्रा दोघींनाही धक्का बसतो. मात्र आता जानकी हे घर सोडून जाते, परंतु आता माया लगेच गुंडांना फोन करते की जानकी हे घर सोडून गेलेली आहे आणि आता तर गेलीच, त्यामुळे परत या घरामध्ये येणार नाही याची तुम्ही व्यवस्था करा. आता गुंड जानकीला धरतात आणि लताबाई आणि सुमित्रा मागे बघत असतात. तेव्हा आता जानकी त्यांना विचारते की कोण आहात तुम्ही, सोडा मला. म्हणून ते गुंड मात्र जानकीला जोरात ढकलून देतात आणि जानकी मात्र आता झाडावर जाऊन अगदी डोकं तिचं आपटतं आणि डोक्यातून रक्त येऊन ते डोकं अगदी जखम होते आणि ते गुंड मात्र लताबाई आणि सुमित्रा यांच्यावर अगदी धावूनच जातात. तेव्हा आता मित्रांनो त्यांच्या डोक्यामध्ये काठीने मारणार तोच लगेच हा भाग येथे संपतो. नक्की पुढे काय होणार आहे ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.